हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळगुळाची चिक्की। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि 1 कप पांढरे तीळ त्यामध्ये घालून घेतले आहे आणि आता आपण कमी गॅसवर तीळला भाजून घेऊया। एक सारखे असे तीळ भाजून घ्यायचे आहे। आपले तीळ चांगले चटचट भाजून झाले की आपण त्यांना एका डिशमध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आता आपण 1 कप गूळ घालून घेऊया। या चिक्कीसाठी जर आपण 1 कप तीळ घेतले तर 1 कपच गूळ घ्यायचा आणि थोडंसं गुळामध्ये पाणी घालून आपण त्याला आता मेल्ट करून घेऊया। इथे आपल्याला चिक्कीसाठी गुळाचा पाक बनवायचा आहे। तर तो चेक करण्यासाठी मी इथं वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडासा गूळ घालून घेऊया आणि जोपर्यंत त्याचा एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण कमी गॅसवर गुळाचा पाक तयार करून घेऊया। इथे आपण पुन्हा पाक चेक करूया। तर मी इथं पाण्यामध्ये गूळ घालून घेतला आहे आणि जोपर्यंत गूळ असा कडक हातामध्ये तुटल्यानंतर कडक होत नाही तोपर्यंत आपला पाक तयार झालेला नाही। तर हे बघा, आपला पाक इथे आता तयार झालेला आहे। तर आपण यामध्ये आता 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा घालून घेऊया आणि त्याला मिक्स करून घेऊया। आणि आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण पांढरे तीळ घालून घेऊया आणि त्याला एकजीव करून त्याचा गोळा तयार करून घेऊया। आता इथे आपण 1/2 टेबलस्पून तूप घालून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। तयार झालेलं मिश्रण आता आपण बटर पेपरवर घालून घेऊया आणि त्याला लाटण्याच्या मदतीने पातळ लाटून घेऊया। बटर पेपर काढून घेऊन त्याला चाकूच्या मदतीने चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊया। थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या काढून घेऊया। खूप सुंदर अशा आपल्या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने या संक्रांतीला किंवा थंडीमध्येही तुम्ही अशा पद्धतीने तिळाच्या वड्या नक्की तयार करून पहा आणि संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटही करा। धन्यवाद।